जय श्री कृष्ण. आज मी तुम्हाला सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय 2 यातल्या काही ओवींचे वाचन करून दाखवेल आणि त्यांचा अर्थ पण समजावून सांगेल. तर चला सुरू करूया. ओम श्री गणेशाय नमः. श्री शुक उवाच. गोविंद भुजगुप्तायां द्वारवत्यां कुरुद्वः अवात्सीनां रदोभिक्षं कृष्पोपासनलालसः. कुरुश्रेष्ठ परीक्षिती राजाला शुकाचार्य म्हणाले, श्रीकृष्ण वारंवार निरोप देऊन नारद मुनींना इतरत्र पाठवत होते. तरीही श्रीकृष्ण भजनाच्या इच्छेने नारद पुन्हा पुन्हा द्वारकेत येऊन राहत होते. दक्षाधिकांच्या शापामुळे नारदांचा एके ठिकाणी निवास संभवत नव्हता. तरी गोविंदाने रक्षण केलेल्या द्वारकेत शापाधिकांचे सामर्थ्य चालत नव्हते. जो मुक्तान्माजी अग्रणी, जो ब्रह्मचार्य शिरोमणी, योगी वंदिती मुकुटस्थानी, जो भक्त मांडणी अतिश्रेष्ठ, जो ब्रह्मरसाचा समुद्र, जो निजबोधाचा पूर्णचंद्र, तो बोलता झाला शुकयोगींद्र, श्रोता नरेंद्र कुरुवंशींचा, तो म्हणे व्यासाचा जो निजगुरु, आणि माझाही परमगुरु नारद महामुनीश्वरू, त्यासी अति आदरू श्रीकृष्ण भजनी. द्वारकेहुनी स्वयं श्रीकृष्ण, पिंडारका पाठवी मुनिगण, तेथुनी नारद आपण, द्वारकेसी जान पुन्हा पुन्हा येतू. हो काजे द्वारके आत, न रिघे भय काळ कृत्य, जेथ स्वयं श्रीकृष्णनाथ, ऐसे नांदत निज सामर्थ्ये. दक्ष शापू नारदासी पाही, मुहूर्त राहो नये एके ठाई, तो शापू हरि कीर्तनी नाही, या लागी तो पाही कीर्तन निष्ठू. ज्याची गायीचे कीर्तनी कीर्ती, तो द्वारकेसी वसे स्वयं श्रीपती, तेथे शाप बाधेची न चले, या लागी नित्य वस्ती नारदासी तेथे. नारदासी पूर्ण ब्रह्मज्ञान, त्यासी का कृष्णमूर्तीचे ध्यान, श्रीकृष्ण देहो चैतन्य घन, या लागी श्रीकृष्ण भजन नारदा पडिये. या परी कृष्ण भजन मुक्तांसी पडिये पूर्ण, त्यासी न भजे अभागी कोण, तेची निरूपण शुक सांगे. कोणू राजनिंद्रिय वान्मुकुंद्र चरणांबुज, न भजे सर्वतो मृत्युरूपास्य ममोरोत्तमे. हे राजा, या भजनामध्ये इंद्रियांनी युक्त असणे एवढ्यानेच अधिकार प्राप्त होतो. ते श्रीकृष्णाचे भजन इंद्रादी श्रेष्ठ देवदेवता करतात, तर मग सर्व लोकांत मृत्युमुखी पडणारा कोणता मर्त्य ते करणार नाही. एके बापा नृपवर्या, येऊनी उत्तमा देहाया, जो न भजे श्रीकृष्ण राया, तो गिळिला माया अति दुःखे. ज्या भगवंता लागुनी माथा धरुनी पायवनी, सदाशिव बैसला आत्मज्ञानी, महाश्मशानी निजवस्ती. पोटा आला चतुरानन, इतरांचा पाडू तो कोण, देहा येऊनी नारायण, न भजे तो पूर्ण मृत्युग्रस्त. त्यजुनी परमात्मा पूर्ण, नाना साधन शिनते जन, त्यासी सर्वथा दृढ बंधन, न चुके जाण अनिवार. आता या ओवींचा अर्थ. मुक्त लोकांमध्ये जे अग्रगण्य ब्राह्मणांचा शिरोमणी, ज्याला योगी सुद्धा शिरसावंद्य मानतात, जो भक्तमंडलामध्ये अत्यंत श्रेष्ठ, जो ब्रह्मज्ञानाचा समुद्र व आत्मज्ञानाचा पूर्णचंद्र श्री शुकयोगींद्र, तो वक्ता आणि कुरुवंशज परीक्षिती राजा श्रोता झाला. शुकाचार्य म्हणतात, जो व्यासांचा साक्षात गुरु व माझा परमगुरु महामुनीश्वर नारद, त्याला श्रीकृष्ण भजनाची फार आवड होती. श्रीकृष्णांनी आपणहून सर्व मुनींना स्वतः पिंडारक क्षेत्रास पाठविले, पण नारद तेथून पुन्हा पुन्हा द्वारकेत येत होते. द्वारकेमध्ये यमाचे भय नव्हते, कारण स्वतः भगवान श्रीकृष्ण स्वसामर्थ्याने द्वारकेत सुखाने नांदत होते. दक्षाचा शाप नारदांना क्षणभरही एके ठिकाणी राहू देईना, आणि कीर्तनामध्ये तो शाप आड येत नसे. म्हणून नारद कीर्तननिष्ठ झाले. कीर्तनात आधी ज्याची कीर्ती गावयाची ते स्वतः श्रीकृष्ण तेथे राहत असत, त्यामुळे तेथे शापाचा प्रभाव काही चालत नसे. म्हणूनच नारद नेहमी द्वारकेत राहत असत. नारद पूर्ण ब्रह्मज्ञानी होते, मग त्याला श्रीकृष्णमूर्तीच्या ध्यानाचा काय उपयोग.
श्रीकृष्णाचे स्वरूप चैतन्यपूर्ण होते. म्हणून नारदांना त्यांचे भजन करणे अतिशय आवडत होते. याप्रमाणे श्रीकृष्ण भजन मुक्तांनाही इतके प्रिय आहे, तर कोणता दुर्दैवी मनुष्य ते करणार नाही, तेच निरूपण शुकाचार्य सांगतात. हे राजा, अनमोल उत्तम मनुष्यदेह मिळाला असूनही जो श्रीकृष्णाचे भजन करत नाही, तो अपार संसार दुःखात पडतो. शिव ज्या भगवंतासाठी त्याच्या पायाचे तीर्थ मस्तकावर धारण करून महास्मशानामध्ये वस्ती करून आत्मज्ञानामध्ये बसलेला आहे, ब्रह्मदेव सुद्धा ज्याचा पुत्र झाला, त्या नारायणाचे भजन मनुष्य देह धारण करून जो देव करत नाही, तो मृत्यूच्या फासात सापडला असे समजावे. इंद्रादी देवांचे भजन केले तर ते स्वतः मृत्यूवश होणारे, तेव्हा ते आपल्या भक्ताचे मरण कसे टाळणार? यास्तव कृष्णाचे चरण सोडणे केव्हाही योग्य नाही. धन्यवाद. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.